नमस्कार. कल्पनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर पेस्ट्री क्रस्ट विथ कोकोनट फिलिंग ही सोपी रेसिपी शेअर करणार आहे. ते आपण ते साहित्य पाहूया. काय घेतले मी 100 ग्रॅम इथे मैदा घेतले, मग आयसिंग शुगर, मग मस्का ते क्रस्टसाठी, आणि त्या आतल्या फिलिंगसाठी डेसिक्रेटेड कोकोनट घेतले, इथे साखर घेतले, थोडासा मैदा घेतले, बेकिंग पावडर घेतले थोडं, मग दूध घेतले आणि थंड पाणी घेतले. काय तर पहिला आपण हे बाहेरचं क्रस्ट आपण करूया. म्हणजे मस्का आणि आयसिंग शुगर आपण हे छान मिक्स करून घेऊया. हे क्रस्ट आपलं क्रिस्प होणार आहे, म्हणजे बिस्किट कसं लागते ना तसं होणार, ते कडक नाही, क्रिस्प. तर हे नेहमीच आपल्याला मस्का आणखीन हे मिक्स करायचंय. आयसिंग शुगर आहे. तर काही विचारतात आयसिंग शुगरच्या ऐवजी तुम्हाला घरी केलेली बारीक दळलेली साखर चालेल का? तो चालेल, हां. पण आयसिंग शुगरमध्ये थोडासा फरक होईल तुमच्या टेस्टमध्ये. आता इथे मी मैदा घालते. तर आयसिंग शुगर आणि मस्का झाला, आता मैदा घालते. आणि छान काय माहिती, याच्यामध्ये अंड नाही वापरत आपण. तर माझ्या व्हेजिटेरियन फ्रेंड्सना पण हे एन्जॉय करता येईल ही डिश. आता मैदा पण घातला आपण. आता हे आपल्याला पिठासारखं ते मळून ठेवायचं आहे. आता मी ते हातानेच घेते करायला, म्हणजे ते पटकन करता येईल. बघा, असं काय हे नाही करायचं, नुसतं ते एक करून घ्यायचं एक जीव. कारण मस्का आहे ना, तर त्याला काय वेळ नाही. मस्का, आयसिंग शुगर आणि मैदा. आता इथे मी इंटॅक्ट ते हे घेतलंय, क्लिंग रॅप घेतले, आणि त्याच्यामध्ये मी हे पीठ केलेलं रॅप करून ते फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवणार. ह्या सगळे इम्पॉर्टंट टिप्स आहेत, तर त्या प्लीज फॉलो करा. हां, हे फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवून द्या. आता आपण हे फिलिंगचं बघूया काय करायचं. इथे मी कोकोनट, ते डेसिक्रेटेड कोकोनट घेतले, त्यामध्ये साखर घातले, थोडासा मैदा घातले, आणि एकदम थोडं बेकिंग पावडर घातले. हे पण आपण मिक्स करूया. आणि आता याच्यामध्ये दूध आणि पाणी घालायचं. दूध आणि पाणी घाल ना, तर ते थंडगार पाणी घ्या फ्रीजमधलं. हां, तर हे तुमचं फिलिंग आहे ना, असं छान नरम राहील. थंड पाणी. आता हे पण आपल्याला असं मिक्स केलं ना, की फ्रीजमध्ये तुम्हाला 1 तास ठेवायला लागेल. हो, तेवढं करायला लागणार तुम्हाला. 1 तास फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. हां, चला 1 तास झालं. आता आता आपण ते हे बघूया. आता हे टार्ट मोल्ड्स आहेत, हे मार्केटमध्ये मिळतात सहज एकदम. आता ते मी 6 घेतलेत, कारण मी 6 करते आता हे क्रस्ट, पेस्ट्री क्रस्ट. आणि त्याला मी आता मस्का लावते मी त्या टार्ट्सना. म्हणजे आपलं ते हे चिकटणार नाही त्याला. ठीक आहे. आणि तिथे फ्रीजमधून ते अर्धा तास झालं, ते काढले मी, आणि त्याचे 6 गोळे करणार. आणि ते तुम्हाला दिसेल, एक वाटी मी ऑलरेडी करून ठेवले. त्याचप्रमाणे एकदम सोपं आहे. ते गोळा करायचा आणि त्याच्यामध्ये नीट त्या वाटीच्या शेपला ते वरपर्यंत आणायचं. बघा, आहे ना असं. ठीक आहे. आणि म्हणजे ते नीट बघा इव्हन झालं पाहिजे, कारण ते कोकोनट फिलिंग पण आपल्याला करायचं आहे, आतमध्ये ठेवायचं आहे ना, म्हणजे ते वाटीचं चांगला शेप त्याचा घेईल असं बघा. हे बघा, असे 6 आपण टार्ट मोल्ड्समध्ये भरलेत. आता आपण ते फिलिंग काढूया. 1 तास फिलिंग ठेवलं होतं ना आपण,
फ्रीजमध्ये. तर फिलिंग पण बघा कसं छान सेट झालंय ना फ्रीजमध्ये. ज्यांना नारळ आवडतो ना, कोकोनटची स्वीट्स, त्यांना खूपच ही आवडती डिश होईल तुमची बेक. आणि नो एग्स. आता इथे मी ते सगळे भरल्यावर एका बेकिंग ट्रेमध्ये घेतले. हो, मी ओव्हन प्री हीट केलं होतं पहिलंच. एक 10 मिनटं प्री हीट केलेलं होतं. आता मी 180 डिग्री सेल्सिअसवर अर्धा तास हे मी बेक करणार आहे. तर झाला, अर्धा तास झाला. पाहूया आपण झाल्यात का आपले. अरे वा, काय दिसतात हे जॅमटाच. सॉरी, जॅमटाच नाही, पेस्ट्री क्रश. आता हे काढायला पण बघा काय जास्त त्रास नाही होत, कारण आपण ते बटर लावलं होतं ना, त्यांना हे बघा सहज निघतात आहे ना. आणि बघा कसे छान, पण त्याचं बेस पण छान झालेलं आहे आणि इतक्यात एकदम टेस्टी लागतं. हे तुम्ही नक्कीच ट्राय करा, तुम्हाला आवडेल. आता आपण एक कापून बघूया कसं दिसते आतून. अरे वा, आतून ते सफेद कोकोनट दिसते फिलिंग. खूपच टेस्टी लागतात ते पेस्ट्री क्रस्ट विथ कोकोनट फिलिंग, एकदम यम्मी. तर मी नक्की ट्राय करा. आणि आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. हो, आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. एन्जॉय.